हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर आज होता दसरा आणि दसऱ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर आज मी बनवणार होती कोवळ्याची बोंडं. सगळ्यात आधी मी कोवळ्याला छान छिलून घेतलं आणि त्याला धुवूनसुद्धा घेतलं आणि त्याला कुकरमध्ये मांडलं. कुकरमध्ये ते शिजून झाल्यावर त्याला छान मॅश केलं. मॅश केल्यानंतर त्याला छान पाणी सुकेपर्यंत शिजू द्यायचं. त्यानंतर त्यामध्ये साखर हवी तेवढी टाकायची आणि साखर टाकल्यावर छान त्याला शिजू द्यायचं, कारण साखर टाकल्यावर पाणी सुटते. त्यानंतर ते शिजल्यावर त्यामध्ये रवा टाकायचा. त्याने बोंडं खिलखिले बनतात. आणि त्यानंतर त्यामध्ये कणिकसुद्धा टाकायची आणि छान ते मॅश करून त्याचे बोंडं बनवून घ्यायचे. बोंडं छान निघतात आणि ते चिपकत पण नाही. त्यानंतर मी भजी बनवण्याची तयारी सुरू केली. त्यामध्ये कांदा, हिरवी मिरची, सांबार, कढीपत्ता आणि मसाले, बेसन टाकून त्याला छान भिजवून घेतलं. त्यानंतर मी भजी बनवून घेतले. त्यानंतर कढी बनवायला घेतली. राई, जिरं, कढीपत्ता, लाल मिरची, लसूण टाकून कढीला तडका दिला. त्यानंतर त्यामध्ये सांबारसुद्धा टाकला आणि कणिक भिजवून पुऱ्या बनवून घेतल्या. माझ्या पुऱ्या माहीत नाही आज का बरं इतक्या फुगल्या नाही, शायद कॅमेरा चालू असून त्यामुळे. त्यानंतर पनीर तळून घेतलं आणि मटर पनीर बनवून घेतलं. भाजी झाली त्यानंतर मी त्यामध्ये सांबार टाकला. आणि हो गाईज, तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब नाही करत, करा.